हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी, पारंपरिक आणि खूपच चविष्ट अशी रेसिपी गुळाच्या चकुल्या. तर या रेसिपीसाठी खूप कमी साहित्य लागते आणि खायला एकदम जबरदस्त आणि चविष्ट बनते. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तर मी इथं गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. असा घट्टसर गोळा मळून घेतला. नंतर गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तूप ॲड केलं. तूप झाल्यानंतर पाणी ॲड केलं. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये कमी जास्त चकोल्या बनवायच्या आहेत त्यानुसार थोडंसं कमी जास्त पाणी ॲड करू शकता. आणि ते मी गूळ नॉर्मल टेम्परेचरवर आहे म्हणून तसाच टाकला आहे. तो पाण्यामध्ये विरघळतो. गूळ चांगल्या क्वालिटीचा असेल तर ना खूपच जबरदस्त टेस्टी लागतात या चकोल्या. नंतर एक मी पिठाचा गोळा घेतला. त्या चपाती एवढा गोळा घेऊन त्याची एक छान अशी चपाती लाटून घेतली आणि इथे मी ना डायमंड शेपमध्ये चकोल्या बनवणार आहे. तोपर्यंत इकडं आपलं पाणी उकळत आहे गुळाचं. कमी गॅस करून ठेवायचा आणि चकुल्या आपण हव्या तशा शेपमध्ये बनवू शकतो. तुम्ही इथं पाहू शकता, इथं मी डायमंड शेपमध्ये चकुल्या बनवणार आहे. माझ्या इथं चकुल्या बनवत आहे तोपर्यंत इकडं छान अशी पाण्याला उकळी पण आलेली आहे. गुळाच्या पाण्यामध्ये ना थोडी बडीशोप आणि विलायची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि ती गुळाच्या पाण्यामध्ये ॲड करायची. खूप छान टेक्स्चर आणि फ्लेवर पण खूप छान चकोलीला येतो. त्याच्यानंतर माझ्या इथे चकुल्या रेडी झालेल्या आहेत. तर आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आणि आपण चकुल्या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करूया. आणि सगळ्या चकुल्या मी अशाच तयार करून घेतल्या आणि चकुल्या टाकल्यानंतर गॅसची आच थोडीशी कमी ठेवायची, म्हणजे मंद आचेवर चकुल्या खूप छान शिजतात आणि जो गुळाचा गोडपणा असतो ना ते चकुल्यामध्ये गेल्यानंतर हळूहळू खूप छान फुगतात. तुम्ही पाहू शकता इथं घट्टसर असा पण आलेला आहे चकुल्याला. आणि याच्यामध्ये तूप टाकायचं आणि मस्त गरमागरम खायला सुरुवात करायची. खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.